सूरज आणि रघु फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं इतिहास घडवला। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला खेळाडू ज्या खेळाडूने मर्यादित षटकांमध्ये म्हणजेच 5 षटकांच्या लढतीमध्ये शतक झळकावलं आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सध्याच्या हंगामामधला सर्वात फायनेस्ट क्रिकेटर नाव आहे मयूर पन्हाळकर। गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। चला मॅचला होईल सुरुवात। पापप्लेचं षटक आहे एस्टर्न पासून खूप दूर, त्याबरोबर गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॅकआउट पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट शॉट्स फाईन लेग आणि डीप मध्ये जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। मॅचला होते सुरुवात। लेट्स प्ले। पहिला बॉल रिलीज केला जातोय। पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेग, बाउन्सर पद्धतीचा चेंडू, स्पाइसी बाउन्सर। आपल्या षटकाची सुरुवात अगदी वेगवान चेंडूने केली मयूर पन्हाळकर। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे। अनेक वेळा त्याच्या खेळी आम्ही पाहिलाय। आमदार चषक, घोटिवलीची स्पर्धा असेल, स्वर्गीय धर्मवीर आनंदिके चषक असेल, त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख चषक जी नुकतीच बेलापूर नाईट स्पर्धा झाली, अप्रतिम खेळ केलाय। गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडणारा 32 शिराळा परिसरातील एक मोठं नाव मयूर पन्हाळकर। पहिले 2 बॉल डॉट बॉल। पॉवर प्लेचं षटक सुरू असताना मोठी जबाबदारी आहे ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून। तर पहिले 2 डॉट बॉल पाहायला मिळतील। डॉट बॉलच्या साहाय्याने अकाउंट ओपन करायचं आहे। अजूनही बॅटिंग करणारी टीम जर पाहिली तर शंकरदादा मोहिते संघ। खोलबटापाचा चेंडू अगदी खोदून काढलाय सिडली मिड ऑफ फ्रीजर मध्ये। क्षेत्ररक्षक थोडासा आळस दाखवतोय पण तोपर्यंत इथे बॉल पकडला जातोय। डॉट बॉलची सांगता होती। लगातारच्या 3 बॉल मध्ये कुठलीही धाव नाहीये। मागची मॅच अगदी 1 षटक आणि 2 चेंडू म्हणजेच 8 बॉलचा खेळ राहिला होता, त्यामध्येच सामना जिंकला गेला। चांगली बॅटिंग पाहायला मिळाली। या मॅच मध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळेल कारण की एकीकडे श्री कुसाईवाडी तर दुसरीकडे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये। वेगवान चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला तर मिस टायमिंग स्ट्रोक आहे पण इनफील्डच्या वरून चेंडू जाईल, फरार होईल सीमारेषा पार, चौकार। फलंदाज सुशांतच्या बॅट मधून, सूरजच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार। चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटला मिडल झाला नाही। इनफील्डच्या वरून पॉवर प्लेचा वापर आणि पॉवर प्ले मधून हा बॉल मात्र सीमारेषे पलीकडे गेला। 4 धावांसाठी चौकार। चौकाराने आपलं खातं उघडतोय, टीमचं खातं उघडताना पाहायला मिळते। 4 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 4। मयूर पन्हाळकर पहिलं षटक हाताळत असताना सूरज तांबिट वर्सेस मयूर पन्हाळकर। खोलबट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता। सुभाष आपण पाहू शकाल 1 धाव मिळते। सुभाष पाटील 1 धावाला टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर चांगलं षटक हाताळत असताना खूप चांगला एफर्ट्स केला होता सुभाष पाटीलने आपल्या टीमसाठी। प्रत्येक यशासाठी प्रयत्न करावा लागतो, त्यामुळेच इथे प्रयत्न केला गेला। खोलबटापाचा चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये। तोपर्यंत सिंगल डॉट बॉलची सांगता होते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 5 धावा। अप्रतिम षटक हाताळला गेलाय। स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि मयूर पन्हाळकरने आपलं एक महत्वाचं षटक इथे संपवलंय। बिनगडीबाद 5 धावा अशी बॅटिंग करत असताना शंकरदादा मोहिते प्रतिष्ठान संघ हा संघ देखील पाहायला मिळते। शंकरदादा स्पोर्ट्स वर्सेस श्री कुसाईवाडी। टॉस जिंकून मयूर पन्हाळकरने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं शंकरदादा स्पोर्ट्स संघाला। पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 5 धावा। अप्रतिम षटक हाताळलं मयूर पन्हाळकरने। आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय
महेश पवार एक लेजंड खेळाडू आहेत. महेश पवार मोठी जबाबदारी असेल. यावेळी सॅक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच शफल होण्याचा प्रयत्न केला होता पण खोलवाट्याचा चेंडू. बॅट्समनची मुवमेंट पाहिली जाते, बॅट्समनची पदलीला पाहिलं जातं. त्यानंतर मात्र बॉल रिलीज केला गेला. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट बॉलची सांगता होते. खोलवा टप्प्याचा चेंडू सिलिमिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आतापर्यंत या 8 बॉल मध्ये जर पाहिले तर तब्बल 6 बॉल हे डॉट बॉल पाहायला मिळाले. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येईल फेकील तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा धावफल कर लागलेत. संत सावध सुरुवात झाली. चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमण करावा लागेल, धाव फलक मोठं करावं लागेल ह्या मॅच मध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. एका धावासाठी जगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. बॅटिंग करत असताना रघु असेल किंवा सूरज असेल, या दोन्ही बॅटरला मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती सूरजने. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. धावचीची संधी आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? 2 ट्रेन एका ट्रॅकवर आल्यानंतर होतो अपघात आणि यावेळेस देखील तेच घडलं. दोन्ही बॅटर एकाच दिशेने धावत असताना मात्र परतावा लागेल. फलंदाज रघु सावंत जो मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील 0वर परतलाय. पहिला धक्का लागतोय शंकरदादा मोहिते टीमला. फलंदाज रघु सावंत बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या मॅच मध्ये देखील रघुला अशाच पद्धतीने बाद होताना पाहायला मिळाला. आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय स्वप्नील उंडाळकर. आयकॉन खेळाडू आहे स्वप्नील उंडाळकर. या टीमचा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली होती ज्यावेळेस फलंदाज सूरज बाद झाला होता. आता दोन्ही बॅटरवर मोठी जबाबदारी आहे. टीमची धावसंख्या जर विचार केला तर फक्त 7 धावा धावफल करायला लागलेत. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना शेवटचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी करत असताना महेश पवार माफ करा. ओलर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात मध्ये यशस्वी झालाय. म्हणजे धावचीच्या स्वरूपात तो फलंदाज बाद झालाय. महेश पवारचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 7 धावा धावफल करावं लागलेत. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग साठी उतरला. संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. अखेरचे 3 षटक फार इम्पॉर्टंट असेल सूरज साठी आणि त्याचबरोबर स्वप्नील उंडाळकर साठी देखील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रवी सावंत गोलंदाजीसाठी आला. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेटमध्ये देखील रवी सावंतने खूप चांगला कारनामा केला या स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये. आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवणारे हे खेळाडू आज मात्र कैलासवासी गणपत शेट तांडेल मैदानामध्ये उतरलेत. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलंय? फलंदाज सूरजला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय शंकर दादा मोहिते टीमला. जो इन्फॉर्म होता, जो घातक होता, जो महत्वाचा खेळाडू होता, तो खेळाडू फलंदाज सूरजला परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त झाली आहे आणि पहिल्याच बॉल मध्ये रवी सावंतने ती विकेट काढली आहे. सूरज बॅक टू द डगआउट. अप्रतिम चेंडू. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशनची कमतरता जाणवली आणि कुठेतरी स्वस्तात परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा.
तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लो स्कोर मॅच होईल या दिशेने जात असताना नवीन बॅटर अक्रम मस्कर फलंदाजीसाठी आलाय. फलंदाजीसाठी आपल्याला 4 नंबरचं पारितोषिक दिले अशोक पाटील रिद्धी महाव्यवस्थापक. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे त्या खाली मयूर पन्हाळकर आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक गडी बाद होत असताना फलंदाज अकराम देखील परतावा लागेल. आपण पाहू शकाल तिसरा गडी गारद होत असताना आणि त्याच दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं SSPL च्या दरम्यान चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेत असे माननीय श्री अशोकराव पाटील किरवडीकर आणि त्यांचं देखील आगमन होते. महाव्यवस्थापक रिद्धी सिद्धी पतसंस्था मुंबई त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. माननीय श्री विकास पांडुरंग पाटील किरवडे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. विकास सेवा सोसायटी किरवडे. आणि हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत दिलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आदरणीय अशोकराव पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. विजय रेटरेकर नवीन फलंदाज ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक येईल फेकील तोपर्यंत सिंगल मिळते. आज अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी योगदान दिले त्या सर्वांचाच आभार मानणारी क्रीडा स्पर्धा. अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांची देखील राहिली या स्पर्धेच्या निमित्तानं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 8 धावा. 8 धावा धावफलकावर लागलीत. आतापर्यंत 3 गडी बाद. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स टीम बॅटिंग साठी उतरली आहे आणि कुठेतरी बॅटिंग लाईनअप कोलमडली आहे. विजय रेटरेकर आणि फलंदाजीसाठी स्वप्नील उंडाळकर मोठी जबाबदारी असेल. 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळालेत. जे खेळाडू खूप चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाले ते मागच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये कुठेतरी लवकर बाद होते. टीम अडचणीत आहे. टीम संकटामध्ये आहे. आता संकट मोचकच्या भूमिकेत कुठला बॅटर टिकेल. खूप चांगला बॉल पडल्यानंतर स्किट झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होते. प्रतिम षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रवी सावंत जो पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. गती कमी केली. अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फिंगर रोल केले. कव्हरची रिझर्व मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 10 धावा धावल करायला लागलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजे आतापर्यंत 17 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 10 धावा. चांगला खेळ राहिला. चांगली गोलंदाजी राहिली. अगदी जखडून ठेवलाय शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स संघाला. अकोट टप्प्याचा डिफेन्सिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते स्वप्नील उंडाळकरच्या माध्यमातून. एकच धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकात देखील कमी धावा पाहायला मिळाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स टीम बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 11 धावा धावफलकावर लागलेत. अप्रतिम षटक पहिल्या षटकामध्ये. हॅलो चेक. येस, दरम्यानच्या काळामध्ये मंचावरती खरं तर जावळू तालुक्याचे 2 धडाकेबाज खेळाडू समीरजी शेलार आणि त्यांच्या सोबतच साहिलजी शेलार या दोघांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्या दोघांचं स्वराज्य 32 प्रीमियर लीग 2024च्या आयोजनामध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वराज 32 क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज 32 प्रीमियर लीग 2024 SSPL चा घमासान आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर लागले. 3 गडी बाद. नाजूक अवस्था आहे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स संघाची. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय येतोय. सॅकेटवर
स्वप्नील उंडाळकर, मोठी जबाबदारी आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल अगदी स्टेअर केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल आली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि बघता बघता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये असलेल्या ताळमेळ, प्रत्येक पाहुण्याला फेटा लावून अगदी महाराष्ट्राचं आदराने घेतलेलं वाद्य म्हणजेच तुतारी वाजून त्यांचा सन्मान केला जातोय. हे आहे स्वराज 32 शिराळा क्रिकेट. आणि आज आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी फेटी लावून शाही सन्मान त्यांचा केला जातोय. ऑन साइडला फटका मोठा लावण्याचा प्रयत्न केला होता. रवी सावंत वेगाने येईल, फेकी केरील तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळते. शांत क्रिकेट आहे. धावा करावा लागतील. स्वप्नील उंडाळकर, विजय रेटरेकर, भरपूर अनुभव आहे विजय रेटरेकरवर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर. आणि स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनला उभं करण्यामध्ये विजय रेटरेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. हडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी, काय घडलं, डायरेक्ट हिट. वा भाई वा, अक्षय उंडाळकर सारखी एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे आणि अक्षयनेच ती विकेट प्राप्त केली आहे आणि स्वप्नील उंडाळकरला परतावा लागेल. चार गडी बाद 15 धावा. नाजूक अवस्था. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना खोलबटाप्याचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल सीमारेषेपलीकडे. विजय रेटरेकरच्या बॅट मधून येतोय संघर्षाची लढाई लढणारा क्रॅकिंग चौकार. आधार असेल शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स संघाला, ज्याच्याकडून अपेक्षा असतील, कारण की भरपूर अनुभव आहे विजय रेटरेकरकडे. चौकार देखील आला. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रेजर मध्ये एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 आकड्यावर. 20 धावा धावफलकावर लागलीत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल फेस करत असताना कपिल. यावेळेस ब्लँक स्ट्रोक, अगदी बॉलच्या मेरिटवर न पोचता बॅट फिरवली गेली. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली 4 गडी बाद 20 धावा धावफलकावर लागले. 24 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स किती धावा उभारेल आणि किती टार्गेट उभं केलं जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तोपर्यंत असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. SSPL 2024 सीझन पहिला आणि दिमागदार 16 तुम्ही पाहताय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक आहे.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 5. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेश पवारने फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर धावा जर पाहिल्या तर 4 धावा खर्च केल्या आणि मागच्या षटकामध्ये 9 धावा. 20 धावा फलकावर लागलेत. खोलवा टप्प्याचा चेंडू, पहिलाच बॉल अप्रतिम दर्जेचा, पहिल्याच बॉलवर यष्टीचित केला जातोय. फलंदाज बाद होत असताना विजय रेटरेकर तंबूच्या आश्रयाला परत असताना 5वा धक्का लागतोय शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स संघाला. फलंदाज विजय रेटरेकर बॅक टू द डगआउट. त्याचबरोबर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करेन टीम समर्थ एंटरप्राइजेस मंदूर आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉससाठी या. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण आणि टीम समर्थ एंटरप्राइजेस मंदूर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. वेळ जास्त घेऊ नका कारण की इनिंग ब्रेकमध्ये लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. डेफिनेटली दोन्ही टीमचे कॅप्टनला हंबल रिक्वेस्ट असेल की आज सकाळपासून आपण पाहिलं तर सगळ्याच मॅचेसचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये केला, त्यामुळेच या दोन्ही टीमला च्या कॅप्टनला विनंती असेल की लगेचच आपण टॉससाठी या. शेवटचं षटक सुरू असताना 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय भरत. 5 बॉलमध्ये मोठे हिट करावे लागतील शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स संघाला, कारण की आपण जर श्री कुसाईवाडीचा विचार केला तर मयूर पन्हाळकर सारखा एक बॅटर आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. चेंडू समोरच्या दिशेने जातोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गेली फेकील तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर 21. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. खराब प्रदर्शन पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 70 पेक्षा जास्त धावा कुठल्या गेल्या होत्या. इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा फलंदाज कपिलच्या बॅट मधून आला. एक लाजवाब धमाके मधून येतोय षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. बरोबर ना, 27 ऑन स्कोर बोर्ड. यावेळी देखील ऑन साइडला फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज कपिलला देखील परतावा लागेल. 6वा धक्का लागतोय शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स संघाला. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 27. फलंदाज बाद. आकड्यावर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सुभाष अखेरचे षटक हाताळत असताना पहिल्याच बॉलवर विजय रेटरेकरला बाद केलं. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर कपिलच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि दुसऱ्याच बॉलवर मात्र कपिलला परतावं लागलं. खूप चांगलं कमबॅक गोलंदाज सुभाष पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर आलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे हिट करावे लागतील. 27 धावा. लाईन मिस केली. धावचीची संधी आहे. काय घडलं मैदानामध्ये. व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल. व्हाईट प्लस 1. तर 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. फुलंदांचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. 7वा गडी देखील बाद होत असताना अगदी बॅटिंग लाईन कोसळली शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स संघाची. 1-1 करून फलंदाज 7वा गडी गारत असताना 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 धावा फलकावर लागेल. खराब प्रदर्शन, खराब बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. आज कुठलाही बॅट्समन मात्र मैदानामध्ये टिकू शकला नाही, पण त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे श्री 11 कुसाईवाडीच्या सगळ्याच गोलंदाजांना. मयूर पन्हाळकर असेल, महेश पवार असेल,
रवी सावंत, अक्षय, सुभाष अखेरचं षटक, अप्रतिम गोलंदाजी केली. 7 गडी बाद टीमची धावसंख्या 29. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल, लो स्कोर मॅच. शेवटच्या बॉलवर मोठा फटका, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय? खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत चेंडू पायाने अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होईल. 2च धावा मिळतील आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावर. 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. 32 धावा दाखलकार लागलेत. शंकरदादा मोहिते टीम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर आता या 31 धावा लागल्यात आणि 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 32 धावा कशा पद्धतीने शंकरदादा मोहिते टीम या धावा डिफेंड करते आणि या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने श्री 11 कुसाईवाडी संघ करतोय. तोपर्यंत जाऊया. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि त्याचा नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य. ऐकूया मायक्रोफोनवर युवराजजी माळी येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. उपस्थित आज या स्पर्धेच्या माध्यमातून मान्य श्री अशोकराव पाटील खिरवडेकर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संदीप खांडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल. आज अशोकराव पाटील खिरवडेकर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अशोकराव पाटील खिरवडेकर यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. संदीपजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते. अगदी तुतारीच्या निनादामध्ये या ठिकाणी मान्यवरांचा स्वागत सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय भीमरावजी पवार विभागीय व्यवस्थापक रिद्धी सिद्धी पतसंस्था हे देखील आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्मान्य उदय खांडेकर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. आदरणीय भीमरावजी पवार साहेब विभागीय व्यवस्थापक रिद्धी सिद्धी पतसंस्था. यानंतर आदरणीय भास्करजी शिंदे साहेब विभागीय व्यवस्थापक रिद्धी सिद्धी पतसंस्था यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी उदय खांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. भास्करजी शिंदे साहेब विभागीय व्यवस्थापक रिद्धी सिद्धी पतसंस्था यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी उदय खांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्याचबरोबर सन्मान्य हनुमंत पाटील मुख्य कर्ज वसुली अधिकारी रिद्धी सिद्धी पतसंस्था त्यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी उदय खांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. सन्मान्य हनुमंत पाटील साहेब मुख्य कर्ज वसुली अधिकारी यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर दीपक पाटील यांचे मुंबई कृषी बाजार समिती सुरक्षा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी सचिन गायकवाड यांच्या शुभ हस्ते आदरणीय दीपक पाटील यांचा स्वागत सन्मान केला जाईल. मुंबई कृषी बाजार समिती सुरक्षा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दीपक पाटील यांचा देखील स्वागत सन्मान केला जातोय. यानंतर लगेचच टॉस साठी मी आमंत्रित करेन टीम समर्थ एंटरप्राइजेस मंदूर आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण दोन्ही टीमला विनंती असेल आपण व्यासपीठावरती टॉस केला जाईल.
तर या व्यासपीठावरतीच टॉस केला जाईल. या ठिकाणी श्री समर्थ एंटरप्राइजेस मंदूर त्याचबरोबर आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. तर पहिल्या बॉलवर कोणती धाव आली नाही, डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू सोडून दिलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विजय रेटरेकर सध्या जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे साकारत असताना. लक्ष आहे या मॅच मध्ये ते म्हणजे 32 धावांचं 32. 32 धावा 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 2 डॉट आले तेव्हा लेवल फुल टॉस बॉल गॅप मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. पाठवलाय तो मयूर पणाळकरने अलॉंग द कार्पेट वाडिश लॉंग ऑफ क्लिअर करत हा चौकार. मयूरच्या बॅट मधून आबाळाला चौकार आलाय. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिसफील्ड झाले ते मिड ऑफच्या दरम्यान आणि त्या क्षेत्रामध्ये तोच फलंदाज मयूर पणाळकर ठोकतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. टॉस केलं जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आज अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिद्धी सिद्धी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर संपूर्ण खेरवडेकर ग्रामस्थ या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. सन्माननीय आनंदा पाटील खेरवडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर कॉल आहे टीम समर्थ एंटरप्राइजेस मंदूर या टीमचा आणि टॉस जिंकला टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक टीम चरण या टीमचा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही. तर आज सन्मान्य आनंद पाटील अशोक पाटील साहेब खेरवडेकर आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. आज साहेबांचं मनोगत या स्पर्धेबद्दल नक्कीच जाणून घेऊ. तर 2 मिनिटं या स्पर्धेबद्दल उद्या येणार आहेत आणि उद्या नक्कीच ते मनोगत व्यक्त करतील. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या साहेबांच्या वतीनं. उत्कृष्ट आयोजन आहे. स्वराज्य 32 शिराळा यांचं हे प्रथमच आहे का, प्रथम पुष्प आहे किंवा प्रथमच त्यांनी या अत्यंत भव्य स्वरूपात अशी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि इतकं सुंदर त्यांनी आयोजन केलेलं आहे. मैदान पाहिल्यानंतरच वाटतं की इथे कुठलाही खेळाडू आमचा कधीही जखमी होणार नाही, कसाही जरी केला तरी. आणि बऱ्याच वेळा मी बघतो की मॅच खेळायला गेलं की ते मैदानाचं लेवल नसल्यामुळे त्या खेळाडूच्या समोर बॉल गेला की ते डोक्यावरून किंवा साईडनी जातो. परंतु इथे खरोखरच अत्यंत सुंदर असं मैदान तुम्ही उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी तुमचं सर्व आयोजकांचं खरोखर तुमचं कौतुक करतो. तुम्हाला शाबासकी देतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. तुम्ही इथे आमचा जो येतो जे सन्मान केला त्याबद्दल तुमच्या सर्व आयोजकांचं मी माझ्या सर्व रिद्धी सिद्धी समूहाच्या वतीने माझ्या खेरवडेकर परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी कमी शब्दामध्ये खूप चांगलं वर्णन या ठिकाणी सन्मान्य अशोकजी पाटील खेरवडेकर यांनी या स्पर्धेबद्दल गोड असं कौतुक केलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपलं सहकार्य असंच राहावं आणि ह्या असोसिएशनसाठी सातत्याने आपला हातभार राहू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये जिथे सामना रंगला जातोय कुसाईवाडी विरुद्ध दादा बॉईज. थँक्यू सो मच. आणि टॉस इथे झालाय तो जिंकला तो आनंदी शिपिंग लॉजिस्टिक चरण टीमने. बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर पणाळकर अक्षरशः बरसत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. लक्ष आहे ते म्हणजे 32 धावांचं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आपण पाहताय 2024 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील दुसरा दिवस सामना क्रमांक 6 प्रगतीपथावर आहे. मॅचला थोडी गती द्यायची आहे. विनंती असेल फिल्डिंग करत असताना शंकरदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमला. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या स्वप्नील आलाय. 3 फिल्डर आपण पाहतोय बाउंड्री लाईनवर आहेत. P2च्या षटकामध्ये 32 धावांचं लक्ष्य. मयूर पणारकरच्या सोबत अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. विजय रेट्रेकरने पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 12 धावा आल्या, 3 डॉट बॉल, 3 चौकार, असं तसं विश्लेषण राहिलं गोलंदाजीचं. आणि आता डावकरी हाताचा फलंदाज अक्षय सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. 32 धावा ऑलरेडी 12 आल्यात, म्हणजे अजून 20 करायच्यात. चेंडू असतील ते 24. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आता या मॅच मध्ये ती शंकरदादा मोहिते स्पोर्ट्सला, जर हा सामना जिंकायचा आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता, यॉर्कर लाईनचा खोदून काढायचा प्रयत्न, संपर्क म्हणावा तसा चांगला झाला नाहीये आणि एक क्विक सिंगल आली. अक्षयला माहिती आहे की मयूर पणारकरला जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याला द्यायची आहे आणि सामना अगदी एका हाती आपण जिंकू शकतो. आणि किंबहुना जास्तीत जास्त चेंडू राखून, जास्तीत जास्त विकेट राखून जर सामना जिंकला तर नेट रन रेट मध्येही आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण प्रीमियर लीग आहे. त्यामुळे प्रीमियर लीग मध्ये नेट रन रेटही खूप महत्वाचा असतो. कसं काय नाही महत्वाचं, नेट रन रेटच महत्वाचा असतो प्रीमियर लीग मध्ये. ठीक आहे, आमचं बोलणं काम आहे, रूल सांगणं काम आहे. यावेळेस ड्राईव्ह केले हलक्या हाताने फक्त. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी गफलत करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा, दुहेरी धावा. अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय, संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय, पेशन्स पाहायला मिळत आहेत. अगदी कोणती घाई केलं जात नाहीये, कारण 32 धावा अगदी 30 चेंडूमध्ये पार करू शकतो तो श्री 11 कुसाईवाडी हा संघ. सर्वप्रथम टॉस त्यांच्या बाजूने राहिला, बॉलिंग त्यांनी घेतली आणि फक्त 31 वर थांबवलं ते शंकरदादा मोहिते स्पोर्ट्सला. यॉर्कर लाईनचा बॉल होता आणि हलक्या हाताने पुश केले. स्वतः गोलंदाज धावतोय, पायाने अडवतोय बॉल, त्या दरम्यान एक सिंगल मिळते ती मयूर पणारकरला, सिंगल मिळते ती श्री 11 कुसाईवाडी टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरामध्ये. 16 रन्स ऑन द बोर्ड. निम्म लक्ष पार झाले आणि आता लिम्म लक्ष करायचे पार. सकाळपासून सर्वच मॅचेस हाय स्कोरिंग झाले. मला वाटतं आजच्या दिवसातील सर्वात कमी धावसंख्या असलेला हा सामना आहे, ज्यामध्ये 32 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. आजच्या दिवसामध्ये देखील प्रचंड मान्यवरांची, मांदियाळी क्रीडा रसिकांची उपस्थिती या क्रीडांगणावर. उद्या फायनल डे मध्ये देखील याहून जास्त नक्कीच गर्दी आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेसाठी. खोलवा टप्प्याचा बॉल होता, अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, तो एक्झिक्यूट करता आला नाही. बॅटच्या बॉटमला चेंडू लागल्यानंतर ऑन साईडला गेला, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अगदी 30 यार्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल मिळते. अगदी सिंगल सिंगल डबल डबलने धावफलक मात्र पुढे नेण्याचं काम करतायत ते म्हणजे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 17च्या घरामध्ये 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. 32 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. भीमर आहे अबाउट द वेस्ट साइड, त्याला भिरकावून दिलाय. गोफन फिरवावी ना तसा बॅट फिरवली आहे ती मयूर पणारकरने. नो बॉल नो बारवर आलेला षटकार आणि धावा मिळतात तब्बल 7.
टेम्परामेंट, टेक्निक, क्रिकेटचा टी फॅक्टर, क्रिकेटचा क्लास दाखवतोय तो मयूर पणारकर आणि याला हा षटकार. फटका आणि स्विच हिट वर मात्र षटकार ठोकत हा सामना जिंकलाय तो श्री 11 कुसाईवाडी टीमने. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चेंडू आणि 10 विकेट्स तब्बल राखून हा सामना जिंकलाय.